श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. राजाबाई गोवर्धन या अकोल्याला शहरात राहणाऱ्या पांडे वकिलाची ही सर्वात मोठी मुलगी. पहिलं अपत्य म्हणून लाडाचं नाव राजा आणि म्हणून पुढे राजाबाई. पुढे बिलासपूरच्या गोवर्धन यांच्या मुलाशी त्यांचं लग्न झालं. ते सिव्हिल इंजिनियर होते. पुढे 1936मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव विनय कुमार. पुढे कंपनीच्या कामासाठी त्यांचे पती लंकेला गेले. 1938 ते 1941च्या डिसेंबरपर्यंत ते साधारण तिथे होते. त्यावेळी दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होते. 1941मध्ये त्यांची प्रकृती बिघडली म्हणून ते भारतात परत आले व बिलासपूरला गेले. पुढे या आजारपणात त्यांचा देहांत झाला. 1945-46च्या दरम्यान राजाबाई वडिलांकडे माहेरी आल्या. त्या शिकलेल्या होत्या तेव्हा त्यांना तेथील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली. त्यांनी मुलाचं उत्तम प्रकारे शिक्षण केलं. विनय कुमार डॉक्टर झाले. पुढे 1961ला उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले व तिथेच काही वर्ष नोकरी करून 1970ला ते भारतात परत आले. तेव्हापासूनच नागपूरच्या मेयो रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात ते शल्यतज्ज्ञ असून विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. आता राजाबाई म्हणजे डॉक्टर गोवर्धनांची आई आणि अकोल्याच्या मनोहर पांडेंची मोठी बहीण. त्या अकोल्याला भावाकडे राहत असत. श्री समर्थांवर त्यांची नितांत श्रद्धा व भक्ती होती. त्यांनी ग्रंथराज दासबोध व समर्थांच्या इतर वाङ्मयाचा अभ्यास केला होता. दासबोध तर त्या अगदी नियमित वाचत असत. 1971मध्ये काही महिलांना सोबत घेऊन दासबोधाचे सामूहिक वाचन करावे असा विचार त्यांच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी 12-14 महिलांना सोबत घेऊन शिवचरण पेठेतील शिवचरण मंदिरात दासबोधाचे सामूहिक पारायण केले. राजाबाईंचा त्यात प्रमुख सहभाग होता. या दासबोध सामूहिक पारायणाचा समारोप गडावरील एखाद्या विद्वान व रामदासी महंताकडून करावा अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा त्यांनी पारायण करणाऱ्या या सर्व महिलांना तसे सांगितले. या भगिनी मंडळातील काही स्त्रिया श्री महाराजांच्या अनुग्रहित होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, आमचे महाराज रामदासी आहेत. आपण म्हणाल तर त्यांना बोलवता येईल. तेव्हा राजाबाई म्हणाल्या, रामदासी असतील हो, परंतु त्यांना चांगलं प्रवचन करता येतं का? तेव्हा या अनुग्रहित स्त्रिया म्हणाल्या, ते प्रवचन वगैरे करतात व आम्हाला तर त्यांचं प्रवचन गोडच वाटते, परंतु आपण मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटून प्रवचनाचं काय ते ठरवा. सज्जनगडाहून श्री समर्थांच्या पादुका अकोल्याला येणार होत्या. तेव्हा त्या दरम्यानच हा कार्यक्रम करण्याचे ठरले आणि योगायोग असा की त्या 2-4 दिवसातच श्री महाराज अकोल्याला शिवचरण पेठेत आले. या स्त्रियांनी राजाबाईला महाराज इथे आले असल्याचं सांगितलं. तेव्हा राजाबाई महाराजांना जाऊन भेटल्या व नमस्कार करून म्हणाल्या, आम्ही काही स्त्रियांनी मिळून दासबोधाचं सामूहिक पारायण केलं आहे. गडाहून समर्थांच्या पादुकाही येथे येणार आहेत. त्यावेळी या सामूहिक पारायणाचा समारोप एखाद्या रामदासी असणाऱ्या चांगल्या प्रवचनकाराचे 3 दिवस प्रवचन ठेवून करावा असा मानस आहे. तेव्हा त्यावेळी आपण येथे येऊन 3 दिवस प्रवचन कराल का? तेव्हा त्यांचा भाव जाणून श्री महाराज म्हणाले, बाई, मी रामदासी आहे, परंतु मला प्रवचन वगैरे काही येत नाही व मी प्रवचनकारही नाही, परंतु माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे श्री समर्थांचे गुणगान मात्र गातो, एवढेच. गडाहून समर्थांच्या पादुका येणार तेव्हा श्री समर्थांच्या दर्शनासाठी म्हणून येईल. श्री महाराजांचा विनय व त्यांचं ते नम्रत्वाचं बोलणं ऐकून राजाबाई थोड्या ओशाळल्या. शेवटी त्यांनी महाराजांचा 3 दिवस प्रवचनाचा कार्यक्रम ठरविला आणि आपल्या भावाकडे म्हणजे मनोहर पांडेकडेच महाराजांच्या 3 दिवस मुक्कामाची व्यवस्था केली. श्री महाराजांचे पहिल्या दिवशीचे प्रवचन ऐकून त्या अत्यंत भारावून गेल्या व त्यांनी आपला लहान भाऊ शरद उर्फ बंडू पांडेला श्री महाराजांची पुढील 2 प्रवचने टेप रेकॉर्डरवर टेप करून घेण्यास सांगितली. श्री महाराज पांडेकडे मुक्कामास असताना दुसऱ्याच दिवशी जळगाव दामोदचे एक गृहस्थ श्री महाराजांच्या दर्शनास आले. श्री महाराजांना नमस्कार करून ते म्हणाले,
महाराज, माझ्या वडिलांची तब्येत अत्यवस्थ असून त्यांनी सारखा आपला ध्यास घेतला आहे. त्यांना आपला अनुग्रह घ्यायचा आहे. तेव्हा आपण जळगाव जामोदला घरी येऊन वडिलांना अनुग्रह देऊन कृतार्थ करावं अशी विनंती आहे. त्यावेळी श्री महाराजांनी राजाबाईला तिथे बोलावून घेतले व आलेल्या गृहस्थांचे म्हणणे त्यांना सांगून म्हणाले, आपली परवानगी असेल तर मग आज जळगाव जामोदला यांच्याकडे जाऊन येऊ का? तेव्हा राजाबाई परत अत्यंत ओशाळल्या व हात जोडून महाराजांना म्हणाल्या, महाराज, आपण माझी परवानगी काय मागता? आपण रामदासी अधिकारी संत आहात. आपण आम्हाला आज्ञा करावी किंवा फार तर सांगावं. परंतु हे असं म्हणताच महाराज म्हणाले, बाई, आम्ही तुझ्याकडे उतरलो आहोत तेव्हा तुझी संमती घेणे आवश्यकच आहे. असे होते पहा महाराज, अत्यंत विवेकी व मर्यादाशील. अहो, मर्यादा पुरुषोत्तम असते. त्या दिवशी श्री महाराज जळगावला जामोदला गेले व त्या अत्यवस्थ असणाऱ्या गृहस्थाला पलंगावर बसूनच त्यांनी अनुग्रह दिला. श्री महाराजांकडून मंत्र मिळताच त्यांना अत्यंत आनंद झाला. अनुग्रह देऊन श्री महाराज अकोल्याला परत आले. दुसऱ्याच दिवशी जळगावच्या त्या गृहस्थांनी रामनामात देह ठेवला. ठरल्याप्रमाणे श्री महाराजांची 3 प्रवचने अकोल्याला शिवचरण मंदिरात झाली. श्री महाराजांचं समर्थांवरील प्रेम, त्यांच्या वागण्या बोलण्यातील शालीनता, आर्जवता, त्यांचा दासबोधाचा सखोल अभ्यास, दासबोधातील ओव्या घेऊन त्यावर विवेचन करण्याची शैली, त्यांचा रामायण व श्रीमद भागवतावरील प्रभुत्व व प्रसंगी त्यातील श्लोक घेऊन श्रोत्यांना कळेल अशा सोप्या शब्दात विषय समजावून सांगण्याची पद्धत, त्यांची साधी राहणी, वैराग्यशील वृत्ती, मीपणाचा अभाव, निरहंकारी वृत्ती आणि विशेष म्हणजे सकाळी 4 वाजेपासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे भूपाळ्या काकड आरतीपासून ते सायं उपासना शेजारतीपर्यंतची सर्व दिनचर्या पाहून राजाबाई अत्यंत प्रभावित झाल्या. श्री महाराजांचा रोज 21 समासी दासबोध वाचण्याचा नियम होता व त्यावर ते अत्यंत गोड निरूपण करीत. शिवाय निरूपणाच्या शेवटी आणि रोजच प्रवचनाच्या शेवटी ते श्री समर्थांची एक गोष्ट सांगत असत. हे सर्व पाहून राजाबाईच्या मनात श्री महाराजांविषयी अत्यंत आदर निर्माण झाला. असो, साधक हो, आपल्या एका भक्तासाठी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या मुलाच्या मौंजीचे पौरोहित्य स्वतः केले. हा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.